कोण आहे ती निगेटिव्ह कमेंट करणारी? चल समोर ये, मी तुझी पूजा करते. त्या दिवशी झालं असं की आमच्या फॅमिलीमध्ये एक प्रोग्राम होता बघण्याचा आणि मी तिकडे खूप बिझी होते आणि त्यातच मला एक निगेटिव्ह कमेंट आली होती. म्हटलं थांब, तुला मी नंतर बघते. आणि मी थोड्या वेळाने जेव्हा फ्री झाल्यानंतर ती कमेंट बघायला गेले तर तोपर्यंत ती कमेंट इथून डिलीट झालेली होती. तर त्या ताईची कमेंट अशी होती की एका लाफिंग इमोजीचा एवढा राग आला तुला, तर मग व्हिडिओ करणं बंद करून टाक. तर तुम्हाला हे घरी बसून बोलायला ना खूप सोपं आहे, पण हे जे 5,000 सबस्क्रायबर झाले आहेत माझे यूट्यूबवर किंवा फेसबुकवर जे 8,000 फॉलोवर्स झालेले आहेत ते कुठून उडत आलेले नाही आहेत. त्यावर मी मेहनत घेतलेली आहे. पण याआधी ज्या काही मला केक संदर्भात निगेटिव्ह कमेंट्स आलेल्या आहेत त्या मी कधीच उचलून धरलेल्या नाही आहेत. पण ही कमेंट तुम्ही एकदा वाचा. यामध्ये ती ताई लाफिंग इमोजी टाकून मला जर असं बोलत असेल आणि माझ्या शिक्षणाकडे जर बोट दाखवत असेल तर साहजिक आहे राग येणं, म्हणून मी तो व्हिडिओ केला होता. तर असो, काही बायका असतातच सारख्याला वारक्या, त्यांच्याबद्दल बोलण्यात काय अर्थच नाही. तर चला थोडंसं आपण केकबद्दल बोलूया. आज आपण केक चॉकलेट फ्लेवरमध्ये बनवत होतो आणि हा पाव केजीचा केक होता. पण हा जो केक आहे तो मला हाफ केजीच्या बेसवर ठेवायचा होता, म्हणून मी थोडासा तो मोठ्या 3मध्ये बेक केला. तो मी अगदी सिम्पल डिझाईनमध्येच रेडी केला. हा केक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.